आता आपण ज्या शेतीमध्ये उभे आहोत ही आहे भाजीपाला वर्गीय शेती। या शेतीला भाजीपाला वर्गीय शेती म्हणतात। ही बारमाही उपलब्ध होणारी वनस्पती आहे। 12 महिने याचं पीक घेता येतं। जशी पाण्याची उपलब्धता असते त्या पद्धतीनं हा भाजीपाल्याचं पीक घेतलं असतं। त्याचबरोबर आपल्या मागच्या साईडला आपण बघायलो, आपल्या मागच्या साईडला याला आपण ऑनियन म्हणतो, प्याज म्हणतो। प्याज के जैसे बर्ताव मत करो ऐसा जो बोलते हैं ना, यही प्याज है वो जो ही कांद्याची शेती आहे आणि ही वांग्याची शेती आहे। आणि मधोमध आपण जे झाडं बघतो आहोत हे मिरचीचे झाड आहेत। ह्या मिरचीचा वापर आपण तिखट बनवण्यासाठी करतो। कांद्याचा उपयोग आपण नेहमी आपल्या भाजीपाल्यामध्ये करत असतो। हे वांगे आहेत। या वांग्याला दुसरं एक नाव असतं। हे कोणते वांगे आहेत बघा तुम्ही, याला काटेरी वांगे म्हणतात। कळलं का? काटेरी वांगे का म्हणतात? कारण याला काटे असतात। काटे असल्यामुळं हे काटेरी वांगे आहे। काय लांबून घ्यायला तेवढं याचा भाजीपाला वर्गीय पिकामध्ये समावेश होतो। 12 महिने ही शेती करता येते। भाजीपाल्याची शेती ही अतिशय फायद्याची शेती म्हणून मोजली जाते। शेतकऱ्यांचा फायदा याच्यामध्ये होत असतो, कारण नगदी स्वरूपाचे पैसे त्याला याच्यातून मिळत असतात। भाजीपाला पिकवणे आणि जवळच उपलब्ध असलेल्या मार्केटमध्ये जाऊन तो भाजीपाला विक्री करणे आणि त्याच्यामधून मिळणाऱ्या पैशावर आपला उदरनिर्वाह चालवणे अशी शेतकऱ्याचे जीवन असते। आणि ह्या शेतकऱ्याच्या रुटीनला, हे शेतकऱ्याचे रुटीन सक्सेस करण्यासाठी, स्वयंपूर्ण करण्यासाठी हा भाजीपाला वर्गीय पिकाचे एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। भाजीपाला वर्गीय पिकातून शेतकऱ्याची उन्नती होत असते, प्रगती होत असते। म्हणून शेतकऱ्याचा मित्र जर कोणतं जर पीक असेल तर हे भाजीपाला वर्गीय पीक असतं, हे याच्यातून आपल्याला सिद्ध होते। कळलं का तुम्हाला? आणि ही शेती करण्यासाठी ज्याचा उपयोग शेतकरी करतो, या शेतीसाठी त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ते जे आहेत ते गाया नाहीत, ते बैल म्हणतात त्याला। या बैलाच्या सहाय्याने ही शेती केली जाते। आणि विविध अवजारे आपले जे असतात ते बघा, या झाडाखाली एक अवजार तुम्हाला दिसते। या अवजाराला तिफन म्हणतात। तिफन अवजार आहे। या तिफनीच्या सहाय्याने पेरणी केली जाते। हा, आणि नांगरणी, वखरणी असे विविध अवजाराचा वापर करून शेती केली जाते। अशा शेतीमध्ये आपण उभे आहोत की आपल्या शहराच्या नजदीक, आपल्या शाळेच्या जवळ असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी आणि कांदे आणि मिरच्या बघा, हे बघा इकडे या, एक मिनिट। याला जे आहे ना, याला काय म्हणतात रे? याला म्हणतात बर्ड्स म्हणतात, बर्ड्स, कळी। एखादं पीक ज्यावेळेस शेतामध्ये येतं त्यावेळेस तो जेव्हा काय म्हणतो आपण, फळं वगैरे लागायच्या पूर्वीची अवस्था ज्याला म्हणतात ती म्हणजे ही बर्ड्स अवस्था। बर्ड्स म्हणजे कळी। कळीच्या नंतर त्या ठिकाणी त्या फळाचा उगम होतो। आणि हे केव्हा होतं माहिती आहे का? याच्या ज्या मुळा असतात, याच्या ज्या मुळा आहेत, याच्या कशा मुळा आहेत माहिती आहे तुम्हाला? 2 प्रकारच्या रूट्स असतात। एक असते टॅप रूट आणि एक असते फायबरियस रूट। या मिरचीच्या झाडाला जी मूळ असते ही फायबरियस रूट असते। फायबरियस रूट म्हणजे ज्याच्या मुळा खूप साऱ्या असतात। आणि टॅप रूट कशाला असते? अशा झाडाला। टॅप रूट ज्या झाडाला असते ते झाड खूप उंच वाढत असते, इरेक्टाईल राहत असते, एकदम ताठर राहत असते, कारण त्याची जी मूळ असते ती काय असते? टॅप रूट असते। ती तितकीच खोलवर जात असते। ते जेवढं उंच जात असते तेवढं खोलवर जात असते। परंतु हे जे छोटे झाडं आहेत, आता कांद्याचं एक झाड आहे, कांद्याला तुम्हाला दाखवतो। हे जे आहेत ह्या फायबरियस रूट्स आहेत। या फायबरियस रूट्स काय करतात माहिती आहे का? हे जास्त उंच वाढत नाही, कारण याच्या ज्या मुळा आहेत ह्या फार मजबूत नाहीत। ह्या फार मजबूत नसल्यामुळे हे जास्त वाढत नाही, जास्त उंच होत नाही। या मुळाच्या साह्याने ह्या कांदा हा जो पीक आहे, या मुळ्यांच्या साह्याने ज्या जमिनीमधली असलेली सुपीकता असेल, न्यूट्रिएंट्स असतील, वॉटर असेल, नायट्रोजन असेल, हे काय करतं? ॲब्झॉर्ब करतं म्हणजेच आकर्षण घेतं, खेचतं, शोषण करतं आणि या पत्त्यांना, या पानांना हिरवेपणा प्राप्त होतो। कळलं का? आणखी एक दुसरी गोष्ट आहे, हे पानं हिरवे राहण्यामध्ये याच्यामध्ये एक दुसरा पदार्थ असतो, याला म्हणतात क्लोरोफिल। क्लोरोफिल नावाचा जो लिक्विड असतं, जे काय म्हणतात त्याला आपण हरितद्रव्य, मराठीमध्ये हरितद्रव्य म्हणतो। हरितद्रव्य जे आहे, या हरितद्रव्यामुळे या पानांचा कलर हा हिरवा राहतो। आता हे पान तुटल्यानंतर खाली पडतं आणि हे बघा, हे पान कसं दिसतंय तुम्हाला? याच्यामधला क्लोरोफिल जो आहे तो घटक संपुष्टात आलेला आहे। याच्यामध्ये क्लोरोफिल जर असता
हे तुटल्यानंतरही हिरवं राहिलं असतं. ते हिरवं आहे का आज? नाही. याचा अर्थ क्लोरोफिल हा जो घटक आहे पानं हिरवं राहण्यामध्ये त्याचा फार मोठं योगदान आहे. क्लोरोफिलच्या साह्यानं आणि सूर्यकिरणांच्या प्रकाश किरणांच्या साह्यानं हे झाड स्वतःचं अन्न तयार करत असतं. ही मेक्स हर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ सनरायझेस अँड क्लोरोफिल. कळलं का तुम्हाला? त्याच्यामुळे हे हिरवे राहत असतात. अँड